राज्यामध्ये साखरेचे भाव 100 पार जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारने साखरेची टंचाई होऊ नये म्हणून एक मोठं पाऊलही उचललंय। मात्र सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण होतोय का? इथेनॉलच्या वापरामुळेच साखर महागली आहे का? पहा या रिपोर्टमध्ये। साखरेचे दर 100 पार जाणार? ऐन सणासुदीत साखर कडू, इथेनॉलमुळे साखर महागली। ऐन सणासुदीत साखरेचे भाव गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागतोय। एवढंच नाही तर राज्यात साखरेचे दर पुढील काळात 100 पार जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात साखरेच्या किमती जवळपास 25% वाढल्यात। त्यामुळे राज्यात साखरेचे दर 80 रुपयांवर पोहोचले। तर दुसरीकडे साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं 10 लाख टन साखर आयात करायला नुकतीच परवानगी दिली। देशात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लागू केली। त्यामुळे देशात साखरेची नेमकी स्थिती काय आहे पाहूया। राज्यातील शिल्लक साखर आहे 18 लाख टन। राज्याला दरमहा साखरेची गरज 3 लाख टन। देशातील शिल्लक साखर 54 लाख टन। देशाला दरमहा साखरेची गरज 20 लाख टन। देशात साखरेसंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनेक जणांनी इथेनॉलला जबाबदार धरलंय। इतकंच नव्हे तर इथेनॉलच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। People ask me, even in Delhi they have asked me. Yesterday I was somewhere in some other place. There also people ask me why you are allowed the import. Import is since the festival seasons are approaching. There are many major festivals. To contain the price, हम टैकल करने के लिए एक प्रिकॉशनरी एक मेजर लिया है। और दूसरी तरफ जो गन्ना है वो एथेनॉल के लिए इस्तेमाल किया जा रहा है। तो जिस चीज़ से चीनी बननी चाहिए, जब उसको आप गाड़ी में डालना शुरू कर दोगे तो ये देश का क्या बनेगा? तो इसकी बहुत पैनी जांच होनी चाहिए कि वो कौन से व्यवसाय वाले हैं, वो कौन से लोग हैं जिनको इस चीज़ का फ़ायदा हो रहा है। भारत जगातला साखरेचा 2 नंबरचा निर्यातदार आहे, तरीही भारतावर साखर आयात करण्याची नामुष्की उडवली आहे। आयात केलेली साखर ऑक्टोबरमध्ये देशात येणार असल्याचा अंदाज आहे। त्यात देशातील 30% ऊस इथेनॉल तयार करण्यासाठी वापरला जातोय। या हंगामात जवळपास 31 लाख टन साखरे इतकं उत्पादन इथेनॉलकडे वळवलं गेल्याचा अंदाज आहे। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात साखर 100 पार जाण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।